Today's play activity is Be Quick, which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to help children to get to know each other and to increase concentration and attention span. How we have to do this activity? Make children sit in a circle, ask children to clap hands twice and then snap their fingers twice. Do this continuously and rhythmically until the children have learned to do it well. When the children clap their hands, ask them to say a child's name, and while they snap their fingers, say "Be quick." Now start the game like this. Say Rita clapping hands and "Be quick" while snapping fingers. The child whose name is called will call out another child's name and say "Be quick." Carry on the game till all the children's name have been called out. ही बी क्विक नावाची एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अटेन्शन स्पॅन वाढतो आणि एकमेकांविषयी माहिती होते. मुलं सगळे सर्कलमध्ये बसलेले असतील आणि यामध्ये आपल्याला 2 वेळा टाळी वाजवायची आहे आणि 2 वेळा बोटांची चुटकी वाजवायची आहे आणि ह्यांची थोडा वेळ मुलांची प्रॅक्टिस घ्यायची जेणेकरून मुलं कंटिन्युअसली विदाऊट मिस्टेक ते वाजवायला शिकतील आणि त्या रिदममध्ये व्यवस्थित वाजवतील. आणि मग ही गोष्ट शिकल्यानंतर मुलांना सोबत त्यांच्या शब्द द्यायचे की एखाद्या मुलाचं नाव घ्यायचं आहे, जसं रीता, टाळी वाजवताना 2 वेळा टाळी वाजवेल मूल आणि त्यावेळेस रीता म्हणेल आणि त्यानंतर बी क्विक म्हणेल, म्हणजे 2 वेळा बोटांची चुटकी वाजवताना बी क्विक म्हणेल. तर ह्याच्यामुळे मुलांचं एकमेकांचं नावही माहिती होतात. त्यानंतर मुलांना एक अलर्टनेस येते की मला ह्याचं नाव घ्यायचं, आणि ज्याही मुलाचं नाव घ्यायचं असेल त्या कुठल्याही मुलाचं नाव घेऊ शकतो, फक्त त्यामध्ये रिपिटेशन व्हायला नको आणि सगळ्या मुलांची नावं कवर व्हायला हवेत. म्हणून 2 वेळा टाळी वाजवताना मुलाचं नाव घ्यायचं, जसं रीता आणि बी क्विक असं म्हणायचं आहे. आणि ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे.